त्यात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्याच्या आणि तुळशीच्या आंघोळीचा कार्यक्रम चालू असतो. सगळ्या बहिणींनी मिळून हा घाट घातलेला असतो. सकाळ झाल्यानंतर सूर्य आणि तुळजाला बाहेर आंघोळीसाठी बोलवतात. तेव्हा दोघेजणंसुद्धा येतात आणि ते आल्यानंतर सूर्या म्हणतो की अगं पण या सगळ्याची काय गरज होती. तेव्हा तिथले लोक बोलतात की गरज कशी नव्हती, ही परंपरा आहे. आपण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जोडवी अंगठी असं मिळून सगळं खेळ खेळतात. हे बघून तुळजा पुढे बसते, त्याच्या मागे सूर्यासुद्धा बसतो. सगळे खेळ रंगलेले असतात. तेव्हा त्यातली एक बहीण त्यात सगळे टाकते आणि सांगते की दादा तुलाच भेटलं पाहिजे. असं म्हणतात की ज्याच्या हातात सगळ्यात जास्त लागतं तोच त्याच्या हातात या संसाराची सगळी मुठीत असतो. हे म्हटल्यानंतर तुळजा आणि सूर्या स्टार्टिंगला तर ते शोधतच नाहीत, ते एकमेकांना खूप घाबरलेले असतात. तुळजा मग स्वतःहून हात पुढं घालून शोधायला चालू करतो. त्यामागे सूर्यासुद्धा शोधायला लागतो. सगळ्यात आधी तुळजाच्या हातात अंगठी लागते. ती सापडल्यानंतर सगळेजण खूप टाळ्या वाजवतात. अर्धे लोक सूर्याला चेअरअप करत असतात तर अर्धे लोक तुळजाला चेअरअप करत असतात. हे सगळं झाल्यानंतर त्यातली एक बाई म्हणते की आता चला, ही तर जिंकली सूर्या, पण यात तर तुळजा जिंकली, पण आता सूर्या तू जिंकला पाहिजे. तोंडात एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि दुसऱ्याने तो हिसकावायचा. हा खेळ ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की नाही, आता याची काही गरज नाही, मला खूप काम आहेत, मी इथून जातो. भागीसुद्धा म्हणते की कशाला पाहिजेत ना असले खेळ, काय गरज आहे, झालं ना, आता चला आपण जाऊया. त्यानंतर त्यातली प्राजू म्हणते की काही नाही, तुला काही माहीत नाही भागे, तुला सांगितलं आहे तेवढं कर. म्हणून परत तुळजा खोबऱ्याचा तुकडा घेते आणि तोंडात पकडते. ते पकडल्यानंतर सगळेजण एकमेकांना चेअरअप करत असतात. सगळेजण सूर्या तू घे, तुळजा तू घे असं म्हणत असतात. शेवटी तुळजा सूर्याच्या तोंडात दिल्यानंतर स्वतःचा खोबऱ्याचा तुकडा सोडून घेते. फोटोग्राफर पाक झोपून फोटो काढत असतो. हे सगळ्या बहिणींना खरं तर माहीत असतं की सूर्याच्या मनात नाही आहे, तरीसुद्धा ते लोक सगळे सूर्या आणि तुळजाला चीअरअप करत असतात. थोड्या वेळाने तो पंडित आणतात आणि पंडितच्या नावाने घोषणा चालू करतात. पूर्ण उचलूनच आणलेलं असतं. ते वैतागतात. ते म्हणतात अरे खाली तर सोडा. तेव्हा ते आल्यानंतर पायात पडतात आणि म्हणतात की अहो तुम्ही दिलेलं भाकीत खरं ठरलं. तुम्ही म्हटला होता ना माझ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय बहिणींचं लग्न होऊ शकत नाही, तर तुमच्या भाकितानुसार पहिल्यांदा भावाचंच लग्न झालं. तेव्हा ते भटजीसुद्धा खूप खुश होतात आणि म्हणतात की हो, माझं भाकीत कधीच खोटं ठरत नाही. इकडे तुळजाची आई आणि अक्का त्या दोघीजण बोलत असतात. तेव्हा आईला तुम्ही जावा असं सांगत असते. ते म्हणतात की अगं कोणी घरी बघितलं तर. तेव्हा त्या म्हणतात की अक्का तू माझ्यासाठी एवढं केलंस, आता मी तुझ्यासाठी करते, तू जा, तुळजाला भेटून ये, आपण नंतर बघू. तुझा पुढे खरं तर मला पण तुळजाला भेटायची खूप इच्छा आहे, पण मी येऊ शकत नाही, मागे कोणीतरी हे सगळं बघायला हवं ना. त्यामुळे त्या थँक्यू म्हणून तिथून निघून जातात. इकडे डॅडींनी तुळजाचे सगळे अंतिम कार्यक्रम करून आलेले असतात, त्यात राग घेऊन आलेले असतात. हे बघून सगळेजण खरंच खूप वैतागलेले असतात. त्यांना सगळ्यांना शॉक लागतो. डॅडी म्हणतात की ही तुळजाची शेवटची आठवण, यापुढे तिचा नावसुद्धा या घरात घेतलं जाणार नाही असं म्हणून डॅडी फार वैतागलेले असतात. ते घरातल्यांना सगळ्यांना वॉर्निंग करून देतात. तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की आता सूर्याला संपवलं पाहिजे. डॅडी म्हणतात की हो, ह्यात मी तुमच्यासोबतच आहे, त्याला कधी मारायचं हे सांगा, त्याला अजिबात सोडायचं नाही. आता हेच माझं शेवटचं लक्ष आहे की त्याला या सगळ्यातून सोडवणार. हे सगळं झाल्यानंतर डॅडींचा राग बघून सगळेजण आगीत तेल ओतण्याचं काम करत असतात. सगळ्या बहिणींना माहीत असतं की तुळजाच्या मनात नाही आहे, पण तरीसुद्धा त्या सगळे लोक तुळजाला खूप समजून घेत असतात. तुळजा वचन दिल्याप्रमाणे 1 वर्ष तिथेच राहणार असते. हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर भटजी पुढे काय करायचं हे सुद्धा सांगतात आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू